आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता युगंधर आणि त्याचा मुलगा पृथ्वी या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरू असतं. त्यामुळे सगळेजण खूपच जास्त रागवलेले असतात. माई म्हणत असतात, अरे काय चाललंय तुमचं? आज समिधाचं पवित्र कार्य आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही दोघेजण इतके भांडताय. अरे तिच्या मनाला शांतता तरी मिळू द्या. जरा दोघेजण शांत व्हा ना. प्रत्येक वेळेला भेटल्यानंतर भांडणच केलं पाहिजे असं कुठे लिहून ठेवले का? त्यानंतर इथे आता आबा म्हणत असतात, आणि पृथ्वी बाळा, तुझं आता अति होत चालले हां. मी तुला शेवटचं सांगतो, इथे आता युगंधरचं समिधावरती खूप प्रेम होतं. अरे आमची समिधा गेल्यानंतरसुद्धा त्यांनी आम्हाला टाकलं नाही. आमच्यावरती अगदी खऱ्या आईवडिलांप्रमाणेच प्रेम करतो युगंधर, आणि त्याने आम्हाला तेव्हापासून सांभाळलेलं आहे ते आत्तापर्यंत. आणि तू त्याच्या मायेवरती आणि प्रेमावरती शंका घेतोयस, हे काही बरोबर नाही आहे. तू त्याच्यावरती असे नको ते आरोप करू नको, कारण का युगंधरचं समिधावरती खरंच खूप प्रेम होतं. तेव्हा पृथ्वी म्हणतो की आबा राहू द्या हो, या माणसाने केलेली पापं आहेत ना, याला आरशामध्ये सुद्धा स्वतःचा चेहरा बघायची लाज वाटत असेल, भीती वाटत असेल. ते पाप कुठेतरी त्याला कमी करायचं आहे ना, म्हणून त्या माणसाने तुम्हाला दोघांना इथे सांभाळलेलं आहे. कारण का, तर त्याला त्याच्या चुकांवरती पांघरून टाकायचं आहे ना, म्हणून. ते काही याचं कार्य कुठे महान नाही आहे. गावातले लोक या माणसाला देव वगैरे म्हणत असतील, पण आम्हाला माहिती आहे ना हा माणूस किती पापी आहे ते. त्यामुळे स्वतःच्या पापांवरती पांघरून टाकण्यासाठी तुमच्यावरती थोडेफार पैसे खर्च केले. एवढ्या मोठ्या घरामध्ये तुम्हाला सांभाळलं, तर याने कुठलंही महान कार्य केलेलं नाही आहे असं पृथ्वी आता म्हणत असतो. पृथ्वीचं बोलणं ऐकून युगंधरला खूपच जास्त राग येत असतो, पण तरीसुद्धा तो आता गप्प असतो. तेवढ्यातच पृथ्वी म्हणत असतो, काय बरोबर बोलतोय ना मी? ही तुम्ही दुनियेसाठी केलेली नाटकं आहेत ना, स्वतःच्या मनातली इथे आता घाण लपवण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय. आम्हाला काही कळत नाही का? तेव्हा युगंधर म्हणतो की तुझ्यासारख्या लायकी नसलेल्या माणसाजवळ बोलणं मला काही पटत नाही, आणि तुझ्यासारख्या लायकी नसलेल्या माणसाने माझ्यावरती टिप्पणी करणं हे सुद्धा मला पटत नाही. त्यानंतर शिल्पा म्हणते, अरे गप्प बसा ना तुम्ही दोघंजणं. आज समिधाचं कार्य आहे ते तरी निर्विघ्नपणे पार पडू द्या. आजच्या दिवशी तिचा नवरा आणि मुलगा इतकं भांडण करतायत हे बघून तिला बरं वाटत असेल का? तेव्हा विद्याधर म्हणत असतो की अरे देवा, मस्त तमाशा सुरू होता. ही ताई पण ना, हिला मध्ये मध्ये जाऊन बोलायची काय गरज होती काय माहिती. थोडा अजून तमाशा सुरू राहिला असता तरीसुद्धा बरं झालं असतं ना, पण नाही, तिला लगेच समोर येऊन दोघांना सुद्धा शांतच करायचं आहे. जरा अजून वाद झाले असते तर मज्जाच आली असती असं विद्याधर म्हणत असतो. आता या दोघांमध्ये भांडण तर होतंय कडाक्याचं, पण आता या आनंदीचं काय, असा प्रश्न त्याला सारखा पडत असतो. त्यानंतर आनंदीसुद्धा टेन्शनमध्ये असते. वडील आणि मुलांमध्ये ती बोलणार तरी काय, आणि मुलंसुद्धा मोठी असतात. तेव्हा शिल्पा म्हणत असते की समिधा, माफ कर बाई, तू या घराला एकत्र ठेवण्यासाठी आत्तापर्यंत खूप काही केलंस, आणि आजच्याच दिवशी तुला हे सगळं बघावं लागतंय. तुझ्या मनाला किती वेदना होत असतील त्या मी समजू शकते, पण तू वाईट वाटून घेऊ नको. तेव्हा युगंधर म्हणतो, ताई तू शांत हो, तू रडू नकोस, आता तसं काही होणार नाही आहे. तेव्हा माई म्हणतात, शांत हो पृथ्वी आणि युगंधर, तुम्ही दोघेही शांत व्हा. आता जास्त काही बोलू नका आणि वाद वाढवू नका. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो की वाद मी नाही वाढवत माई, वाद वाढवायची सवय तर यांची आहे, आणि म्हणूनच त्यांना काही शांतता मिळत नाही. माझ्या आईला होम हवन खूपच जास्त आवडायचं मला माहिती आहे, आणि म्हणून तर मी आज इथे आलो आहे ना. तेव्हा इथे चला आता पुन्हा हवनला सुरुवात करा, होम हवनला सुरुवात करा. त्यामुळे युगंधर आपल्या जागेवरती बसलेला असतो आणि आनंदीला तो म्हणतो की आनंदी पूजा सुरू कर, होम हवन सुरू कर. तेव्हा आनंदीने जिथे आता अर्धवट कार्य सोडलेलं असतं तिथून आता परत सुरुवात केली जाते. त्यावेळेला इथे पृथ्वी म्हणत असतो की थांबा, माझ्या आईला होम हवन केलेलं खूपच जास्त आवडायचं, त्यामुळे या घरामध्ये आता एक इथे होम होणार नाही आहे, तर या घरामध्ये अजून एक होम होणारच.
कारण का एक होम तिचा हा खोटारडा नवरा करणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी केलेली पूजा माझ्या आईपर्यंत कधीही पोचली नसेल असं मला वाटतं. पण आज तिची मुलंसुद्धा तिच्यासाठी होम करणार आहेत, कारण आमच्या आईपर्यंत आमची पूजा तरी पोचली पाहिजे आणि तिच्या मनाला शांतता मिळाली पाहिजे. पण एका घरामध्ये 2 होम? तेव्हा पृथ्वी विचारतो की मिताली खरं खरं सांग, या मिस्टर युगंधर निंबाळकर यांनी त्यांच्या बायकोसाठी केलेली पूजा तुला मान्य आहे का? तेव्हा इथे मिताली म्हणते, दादा तू म्हणशील तसं करायला मी तयार आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पृथ्वी म्हणतो की आता सांग प्रांजल, मिस्टर निंबाळकरांनी त्यांच्या बायकोसाठी केलेलं हे होम हवन तुला मान्य आहे का? तो म्हणतो नाही, अजिबात नाही, या घरामध्ये होम होणारच. त्यामुळे आता एक नवरा आपल्या बायकोसाठी होम करेल तर तिची मुलं तिच्यासाठी आता होम करतील, एका आईसाठी होम करतील. त्यामुळे इथे या गुरुजी असं म्हणाल्यानंतर पृथ्वीने गुरुजींना बोलावलेलं असतं. सगळं सामान साहित्य तो आपल्याबरोबर येताना घेऊनच आलेला असतो. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो की गुरुजी चला होम हवनला सुरुवात करा. माझ्या आईला या सर्व गोष्टी खूप आवडायच्या, तिचं मन प्रसन्न होऊन जायचं. त्यामुळे आज तिची मुलं तिचं मन प्रसन्न होईल असंच कार्य करणार आहेत. तेव्हा गुरुजी म्हणतात की सर, पण तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, एकाच घरामध्ये होम करणं ही खरं तर शास्त्रानुसार म्हणजे शुभ संकेत नाही आहे. हे अमंगल कार्य होऊ शकतं. याने मन शांत नाही तर दुःखी होऊ शकतं. तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो, अहो गुरुजी, या घरामध्ये आहेत ना आत्तापर्यंत खूप जास्त चुकीच्या गोष्टी घडत आलेल्या आहेत. आत्तापर्यंत सर्व गोष्टी ह्या चुकीच्याच तर घडलेल्या आहेत ना. आणि आता हे हवन करून होम करून किती एवढ्या गोष्टी चुकीच्या घडणार आहेत सांगा बरं तुम्ही. त्यामुळे जे काय चुकीचं व्हायचं ते होऊ दे, मला त्याची पर्वा नाही. पण मला माझ्या आईसाठी इथे हवन करायचंच आहे आणि ते होम होणारच. चला आता होमला सुरुवात करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता होमची संपूर्ण तयारी करण्यात आलेली असते आणि त्यानुसार इथे आता गुरुजी त्यांच्या पूजेला सुरुवात करतात आणि पृथ्वी त्या पूजेला आता बसलेला असतो. त्यानंतर इथे आता व्यवस्थित कार्याला दोन्ही सुरुवात होते. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, पण मिस्टर पृथ्वी सर, आपल्याला समिधा मॅडमचा एक फोटो लागणार आहे, तुम्ही तुमच्या आईचा फोटो घेऊन या बरं, पूजेला लागेल ना. तेव्हा पृथ्वी समिधाचा फोटो आणायला जवळच जातो. म्हणजे कुठे तर इथे आता युगंधरने ज्या पूजेसाठी आता ज्या होमसाठी समिधाचा फोटो ठेवलेला असतो तोच फोटो आता पृथ्वी उचलतो. दुसरा त्याने फोटो पण आणलेला नसतो. त्या फोटोवरून आता भांडण सुरू होतं. तेव्हा इथे पृथ्वी तो फोटो उचलणार, युगंधर त्याचा हात पकडतो आणि दोघेही एकमेकांकडे तो फोटो आता खेचत असतात. विद्याधर म्हणत असतो, वाह रे वाह, आजच्या दिवशी या पोरांना आणून इथे बापामध्ये आणि पोरांमध्ये चांगलं भांडण लावून दिलं आहे. खूपच चांगलं घडलं हे सगळं. त्यानंतर फोटो खेचत असताना समिधाचा फोटो खाली पडतो आणि नुसता खाली पडत नाही तर फुटतोसुद्धा. समिधाचा फोटो खाली पडून आता फुटलेला असतो. बरं, तेवढ्यातसुद्धा पृथ्वी काही गप्प बसत नाही. फुटलेला फोटोसुद्धा सोडत नाही. त्यातला कागदसुद्धा तो फोटोचा आता उचलतो आणि तो कागद उचलल्यानंतर तो घेऊन जाणार. तेवढ्यातच इथे युगंधर तो फोटो आता पकडतो. आता कागद आतला तो किती पातळ असणार, तो सुद्धा दोघेजण एकमेकांकडे खेचतात आणि बरोबर तो फोटो मधल्यामध्ये फाटतो. 2 तुकडे होतात फोटोचे. म्हणजे इथे जणू काही एका बायकोची माया आणि आईची माया दोघांनी आता एकाच व्यक्तीकडून कशी वाटून घेण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या आपल्या सोयीनुसार. त्यानुसार दोघांनी आता फोटोसुद्धा फाडून घेतलेला असतो. युगंधरकडे एक अर्धी बाजू आलेली असते, पृथ्वीकडे एक अर्धी बाजू गेलेली असते. दोघांकडेही आता अर्धा अर्धा फोटो असतो. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. इथे आता युगंधर सगळ्यांना इतक्या शहाणपणाच्या गोष्टी शिकवतो, इतकं सगळं चांगलं चांगलं बोलत असतो. मग आता हा माणूस इतका बालिश का वागतोय? आपल्या मुलाबरोबर तो सुद्धा आता लहान मुलगा का होतोय? म्हणजे एक मुलगा जो आपल्या वडिलांचा राग करतो आणि आईवरती प्रचंड प्रेम, त्या मुलाबरोबरच इथे युगंधर आता लहान झालेला आहे आणि बालिशपणा करतोय. तेव्हा इथे
फाटलेला फोटो आता दोघेजण अलग अलग बाजूला आता ठेवतात. ज्या ज्या ठिकाणी होम ठेवलेला असतं त्या आपापल्या ठिकाणी तो अर्धा फोटोसुद्धा ठेवतात. विद्याधर म्हणतो की चला, प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे घडली. पण हे सगळं आता आनंदीला कळलं असेल. आनंदी आता काय करेल, ती कशी रिॲक्ट करणार आहे या सगळ्यावरती, हा विद्याधरला पडलेला प्रश्न असतो. त्यानंतर इथे होम हवनला सुरुवात होते. आनंदी पूजेला सुरुवात करते. तिकडे गुरुजी पूजेला सुरुवात करतात. पृथ्वी गुरुजी जसं सांगत असतात तसं करत असतो. आनंदी जसं सांगत असते तसं युगंधर करत असतो. आनंदी ज्या पद्धतीने पूजा करत असते, एकदम प्रोफेशनल गुरुजी असतात त्याप्रमाणे दोघेजण इथे आता आईचा आणि बायकोचा अर्धा फोटो करून आता होमसाठी बसलेले असतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना असं वाटत असतं की माझ्या बायकोच्या मनाला शांतता मिळेल. तर इथे पृथ्वीला वाटत असतं की माझ्या आईच्या मनाला शांतता मिळेल. पण युगंधरचं आणि पृथ्वीचं वागणं इतकं बालिश की इथे समिधाच्या मनाला शांतता नाही, तर तिच्या मनाला काळजीच लागेल की आता मी नाही आहे, पण माझ्या नवऱ्यामध्ये आणि माझ्या मुलांमध्ये इथे आता कसा समेट घडून येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, पूजा व्यवस्थित पार पडलेली असते. पूजा संपन्न झाले हे समजल्यानंतर युगंधर धाडकन उठतो आणि लगेचच तिथून निघून आपल्या रूममध्ये जातो. युगंधर निघून गेलेला असतो. त्यानंतरला इथे आता शिल्पा तिथेच उभी असते. तेव्हा प्रसाद घेण्याची वेळ असते. आनंदी म्हणत असते की अरे देवा, मालक साहेब प्रसाद तरी घेऊन जा. आणि तेवढ्यातच इथे मालक साहेब काही प्रसाद घेऊन जात नाही. तेव्हा शिल्पा म्हणते की सुनीता, सगळ्यांना प्रसाद दे. तेव्हा पहिला प्रसाद हा आनंदीला दिला जातो. लगेच आनंदी म्हणते की देवा, आता जी काही पूजा झाली त्याचा प्रसाद न घेता मालक साहेब निघून गेले. ते आता खूप रागवले. त्यांच्या मनाची अवस्था बरी नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती राग धरू नका. तुम्ही दिला तर त्यांना आशीर्वादच द्या. तेव्हा इथे आनंदी काळजीने बोलते आणि प्रसाद खाते. तेव्हा पृथ्वीला पडलेला हा प्रश्न असतो. पृथ्वी म्हणत असतो, ही मुलगी कोण आहे जिला मालक साहेबांची म्हणजे मिस्टर निंबाळकरांची एवढी काळजी आहे, त्यांच्याबद्दल चांगलंच बोलते. तेव्हा पृथ्वी तिच्याजवळ बोलायला जात असतो. तेवढ्यात ते शिल्पामध्ये येते आणि म्हणते की पृथ्वी बाळा, तू आता थकला असशील ना, जा तुम्ही तिघेही तुमच्या रूममध्ये जा, फ्रेश व्हा आणि थोडा आराम करा. जा, मुंबईवरून आलात तुम्ही थकला असाल. तेव्हा इथे पृथ्वी म्हणतो की हो आत्या, आम्ही जातो. पृथ्वी मात्र आनंदीकडेच बघत असतो. आनंदीला बघून तो म्हणत असतो, ही मुलगी नक्की आहे तरी कोण, या घराबद्दल इतका विचार करते आणि या घरामध्ये ही नवीन आहे का, आणि त्यामुळे इथे पूजा वगैरे तिनेच केलेली असते ना. तेव्हा पृथ्वी खूपच जास्त कन्फ्यूज झालेला असतो की आनंदी नेमकी कोण आहे. सगळेजण तिथून निघून गेल्यानंतर इथे आता शिल्पा म्हणत असते की सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांना म्हणजे पृथ्वीला आणि या मुलांना कळता कामा नये की आनंदी नेमकी कोण आहे ती. आनंदी बरोबर युगंधरनी लग्न केलंय ही गोष्ट अजिबात मुलांना कळता कामा नये. कळलं का? कुणी सांगायची सुद्धा हिंमत करायची नाही, अगदी कुणीच. त्यानंतर इथे आता लगेचच ती विद्याधरला म्हणते, विद्याधर लक्षात राहील ना तुझ्या, कुणाला काही सांगायचं नाही आहे. आनंदी ही युगंधरची बायको आहे हे कुणालाही कळता कामा नये. कळलं तुला? विद्याधर म्हणतो हो कळलं, मला पण कळलं. तेव्हा शिल्पा म्हणते, आणि मला एक गोष्ट सांग रे, आजच्याच दिवशी मुलं कशी काय बरं आली? तेव्हा युगंधर म्हणतो की मला काय माहिती. तेव्हा इथे विद्याधर म्हणत असतो की हे बघ ताई, मला याबद्दल काय बी माहिती नाही की ती मुलं आजच्या आज कशी आली ती. अगं मला कसं माहिती असणार? शिल्पा म्हणते, खरं म्हणतोयस का तू? तुला खरंच याबद्दल काहीच माहिती नाही आहे? तेव्हा विद्याधर म्हणतो, नाही मला खरंच काही माहिती नाही आहे. तेव्हा ही मुलं अचानकपणे कशी आली मला कसं काय माहिती असणार? त्यांना वाटलं असेल त्यांच्या आईचं आज वर्षश्राद्ध आहे, मग त्यामुळे त्यांचं येणं झालंच असेल ना. त्याच्यामध्ये मी काय केलं? मी काहीच केलेलं नाही आहे ताई, तू उगाच माझ्यावरती संशय घेऊ नको. त्यानंतर शिल्पा तिथून रागातच निघून गेलेली असते. तेव्हा इथे आनंदी आता किचनमध्ये जात असताना लगेच विद्याधर म्हणतो, काय गा आनंदी, बघितलंस ना तुझ्या नवऱ्याच्या नावावरती आता 3 मुलं आहेत. एका नवऱ्यावर 3 मुलं फ्री, ती बी तुझ्यापेक्षा वयाने मोठी. बघितलंस ना या मुलांमध्ये आणि इथे युगंधरमध्ये काहीही चांगलं नाही आहे. अगं ती मुलं स्वतःच्या बापाचा मान ठेवत नाही, ती तुला काय गं मान ठेवणार? तुला कच्ची खाऊन टाकतील ते लोक, कळतंय का? आता तुझं काय होणार गं आनंदी?
असं इकडे विद्याधर म्हणत असतो. त्यानंतर आनंदी घाबरलेली असते. तो म्हणतो, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये युगंधर भयंकर चिडलेला असतो. तो म्हणतो विद्याधरला की तुझ्यामुळे आज माझ्या समिधाच्या कार्यामध्ये विघ्न आलं. तुझ्यामुळे तिचं हे वर्षश्राद्ध चुकीच्या पद्धतीने आता साजरं झालं. आणि तो इथे राग घेतो आणि विद्याधरच्या तोंडाला फासतो, त्याच्या तोंडाला काळं फासतो. तेव्हा पृथ्वी तिथे येतो. त्यानंतर इथे युगंधर म्हणत असतो की तुमच्या दोघांमुळे आहे ना समिधाच्या कार्यामध्ये विघ्न आले. त्यामुळे आता मी समिधाची राग घेऊन तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला दोघांनाही या घरातून हाकलून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तुम्हाला दोघांनाही मी या घरातून हाकलून देणार. तेव्हा युगंधर पृथ्वी आणि विद्याधर या दोघांना घरातून हाकलून देतच असतो. तेव्हा इथे पृथ्वी भयंकर चिडतो. कारण का इथे आता विद्याधरच्या तोंडाला काळं फासले आणि पृथ्वीला पण घरातून हाकलून देणार. पृथ्वी काही जाणार आहे का? तेवढ्यातच तिथे आनंदी येते समिधाचा फोटो घेऊन आणि ती फोटो व्यवस्थित मांडते आणि म्हणते, हे बघा, आजच्या दिवशी कुणीही प्लीज एकमेकांबरोबर आता वाद घालू नका. समिधाताईंचं वर्षश्राद्ध आहे आज. जे काही झालं ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही आता फक्त समिधाताईंच्या मनाचा विचार करा. तेव्हा इथे आनंदी येते आणि समिधाचा फोटो असा एकत्र करून ठेवते आणि म्हणते की आजच्या दिवशी घरामध्ये वाद नको. झालं गेलं सगळं विसरून समिधाताईंच्या इथे मनाच्या शांततेसाठी आपण आता शांत राहिलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, नाही का? तेव्हाच तर समिधाताईंच्या मनाला छान वाटेल ना. तेव्हा इथे पृथ्वी आता आनंदीकडे बघतच राहतो. तो म्हणत असतो की ही मुलगी नक्की आहे तरी कोण? म्हणजे ती होम पण करते, घरातल्या सर्व माणसांचा विचार पण करते, माझ्या आईचा विचार करते, मिस्टर निंबाळकरांची एवढी काळजी घेते. ही मुलगी नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न आता पृथ्वीला पडलेला असतो आणि त्यामुळे आनंदी खूपच जास्त घाबरलेली असते.